2011 इंडोनेशियाच्या नरुटो नावाच्या माकडाने हा सेल्फी घेतला. तो सेल्फी खूप व्हायरल झाला. तेवढा व्हायरल जर तो आज झाला असता तर नरुटो द मंकी आज एक इन्फ्लुएन्सर असता. लॉल. आणि ज्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यातून हा सेल्फी काढलेला तो रातोरात फेमस आणि श्रीमंत झाला. पण त्यानंतर जे झालं त्याचा त्यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता. कारण ज्या माकडाच्या सेल्फीने तो श्रीमंत आणि फेमस झालेला त्याच माकडाने त्याच्यावर कॉपीराईट केस केली. एक मिनिट. कॉपीराईटची अशी हेराफेरी ज्यामध्ये माणसांनी प्राण्यांना पण नाही सोडलं. आणि मराठीच्या एक जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. डेव्हिड स्लेटर एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. इंडोनेशियामधल्या सुलावेसी नावाच्या जंगलामध्ये त्याचं 3 दिवसाचं प्रोजेक्ट होतं. त्यामध्ये त्याला मकाक प्रजातीच्या माकडांचे क्लोजअप शॉट्स क्लिक करायचे होते. पहिल्या दिवशी तर त्या माकडांनी त्याला भाव पण नाही दिला. पण दुसऱ्या दिवशी ते माकड एवढे फ्रेंडली झाले की त्याच्यावर खेळायला लागले, त्याच्या उवा काढायला लागले. पण जसा तो फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढायचा तसे ते घाबरून पळून जायचे. खूप वेळ ट्राय करून पण काही होत नव्हतं. म्हणून त्याने एक आयडिया लावली. त्याने एका ट्रायपॉडवर कॅमेरा माउंट केला आणि त्या कॅमेराला एक रिमोट अटॅच केला आणि त्या कॅमेराची स्क्रीन फिरवून समोर केली. खूप वेळाने एक माकड त्या कॅमेरा समोर आला. स्वतःचा चेहरा बघून तो खूप एक्साइट झाला आणि त्या एक्साइटमेंटमध्ये त्याने त्या कॅमेराचं बटन दाबलं. ते फोटोज डेव्हिडला खूप आवडतात आणि तो काही न्यूजपेपरला ते फोटोज फॉरवर्ड करतो. त्याचमुळे डेव्हिडला खूप फेम आणि पैसा भेटतो. पण काही दिवसांनी विकिमीडिया नावाची एक कंपनी तेच फोटोज त्यांच्या साईटवर अपलोड करते डेव्हिडची परमिशन न घेता. त्यासाठी तो त्यांना नोटीस पाठवतो, हे विकिमीडिया, तुम्ही जे फोटो अपलोड केलेत ते माझे फोटो आहेत, प्लीज त्यांना काढा. त्यावर विकिमीडिया रिप्लाय देते, तुझे फोटोज कशावरून? हे तर त्या माकडाने काढलेत. हो, पॉइंट. त्यासाठी डेव्हिड त्यांच्या अगेन्स्ट केस फाईल करतो. पण कोर्ट पण त्याला हेच उत्तर देते की अमेरिकन लॉजच्या हिशोबाने फोटोज क्लिक बाय अन ॲनिमल ऑर नॉन ह्युमन कॅन नॉट बी कॉपीराइटेड. म्हणजेच प्राण्यांनी काढलेल्या फोटोवर कोणाचाच हक्क नाही. पण इकडे एक प्रश्न पडतो, जर डेव्हिडनी तो कॅमेरा सेटच केला नसता तर त्या माकडांनी तो सेल्फी घेतलाच कसा असता? पण त्याचा पण एक काउंटर पॉइंट आहे. तो फोटो व्हायरल ह्याच कारणासाठी झाला की तो माकडाने काढलेला, नाही तर व्हायरलच झाला नसता. ओके, म्हणून ही केस इकडेच संपते. पण 2015 मध्ये एक नवीन कांड होतो जेव्हा डेव्हिड वाईल्ड लाईफ पर्सनॅलिटीज नावाची आपली एक बुक लिहितो आणि त्या बुकचा कव्हर फोटो नरुटोचा ठेवतो. इथेच सगळा खोळ. जेव्हा ही बुक लॉन्च होते तेव्हा एक नवीन कॅरेक्टरची एंट्री होते. पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स, पीटा. पीटा एक अशी ऑर्गनायझेशन जी प्राण्यांच्या हक्कासाठी लढते. म्हणून त्यांनी नरुटोला हक्क मिळवून द्यायची शपथ घेतली. त्याच्या वतीने डेव्हिडवर कॉपीराईटची केस फाईल केली. ऍक्च्युली पीटा नेक्स्ट फ्रेंड प्रिन्सिपलचा वापर करत होती, ज्यामध्ये कुठलाही व्यक्ती कुठल्याही कारणामुळे कोर्टमध्ये येऊ शकत नाही. त्याच्या वतीने त्याचा मित्र परिवार केस लढू शकतो. पीटाचं असं म्हणणं होतं की त्या बुकचा कव्हर फोटो नरुटोने काढलाय तर त्या बुकची अर्निंग पण नरुटोलाच भेटली पाहिजे. एक मिनिट. पण डेव्हिडचा वकील त्यांच्यापेक्षा शहाणा होता. तो बोलला, माय लॉर्ड, पीटाने ज्या माकडाच्या वतीने केस फाईल केली आहे तो माकडच चुकीचा आहे. कारण ज्या माकडाच्या वतीने पीटाने केस फाईल केली आहे तो एक मेल माकड आहे, पण नरुटो फिमेल. येस, नरुटो एक फिमेल माकड होती. आणि पहिल्या केस सारखीच ही केस पण त्याच नोटवर संपते. कारण जसं मी आधी सांगितलेलं, प्राण्यांनी काढलेल्या फोटोवर कोणाचाच हक्क नाही. शेवटी डेव्हिड आणि पीटामध्ये एक मांडवली होते की त्या बुकची जी पण अर्निंग होईल त्यातले 25% डेव्हिड त्या माकडांसाठी डोनेट करेल. पीटाचं पण बरोबर आहे यार, नरुटोची पण फॅमिली असेल, त्यांच्यासाठी केळी वगैरे विकत घ्यायला लागत असेल की नाही. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि अशाच जबरदस्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला मोटिवेट करा. थँक्यू.